तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत सिंपल आणि साधी रेसिपी रोजच्या जेवणातील, ती म्हणजे मसुरीची आमटी. अगदी आमच्या घरी बनते ना तशी पारंपरिक मी तुम्हाला बनवून दाखवते। त्यासाठी आपल्याला अख्खा मसूर असतो ना तो घ्यायचा आहे आणि छान असा भिजत ठेवायचा। अर्धा तास भिजला ना की अगदी सहज शिजतो, कुकरला वगैरे लावायची काहीच गरज नाही। त्यामुळे याला भिजत ठेवणं खूप गरजेचं आहे। मी ते अर्धी वाटीसारखा अख्खा मसूर घेतलाय। मी 2 माणसांसाठी बनवते, तुम्हाला जितक्या माणसांसाठी बनवायचं आहे ना त्यानुसार क्वांटिटी वाढवू शकता। छान असा धुवून घ्यायचा आणि ग्लासभर पाण्यामध्ये आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे। तोपर्यंत वाटणाची तयारी करूया। त्यासाठी ते ओलं खोबरं, आलं लसूणचे काप, कोथिंबीरीचे देठ आणि काही खडे मसाले जसं लवंग, मिरी, दालचिनीचा तुकडा आणि चक्रफुलातला एक भाग, कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे मी। हे सगळं पारंपरिक वाटणाचं सामान आहे। या वाटणामध्ये खरंच खूप छान होते भाजी आमटी। आता आपण वाटण भाजून घेऊया। त्यासाठी अगदी अर्धा चमचा तेल घेतलंय, त्याच्यामध्ये खडे मसाले, लसूण, आल्याचे तुकडे घालून छान असं परतून घ्यायचं। मग याच्यामध्ये स्लाइसमध्ये कट केलेला कांदा घालायचा आहे। कांदा मात्र चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा, म्हणजे वाटणामध्ये चव खूप छान येते। कांदा छान परतला की आपण जे खोबरं किसून ठेवलं होतं ना ते घालायचं आहे। मी ओलं खोबरं घेतलंय, भाजायला थोडा वेळ लागतो। सुकं खोबरं घेतलं ना की पटकन भाजून होतं, मात्र लालसर असं भाजून घ्यायचं आहे। खोबरं छान भाजलं की कोथिंबीरीचे देठ आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालायचं। तो अगदी मिनिटभरच परतून घ्यायचा आणि आपलं मस्त असं पारंपरिक वाटण भाजून तयार झालेलं आहे। आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते। हलकी वाफ जाऊ द्यायची, म्हणजे वाटून छान होतं ते तयार। आता तोपर्यंत आपण फोडणी देऊन घेऊया। मसूर आहे ती भिजली होती छान, म्हणजे अर्धा तास झाला होता। तर तुम्हाला मी दाखवते, फुलून अगदी डबल झाले। याने बाहेर ती अगदी सहज शिजते। जर तुम्हाला खूप गडबड असेल ना तर तुम्ही कुकरमध्ये फोडणी घातलात तरी चालेल। आता मी ते कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचेसारखं तेल घेतलं आहे। तेल चांगलं तापू द्यायचं आणि बारीक चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये फोडणीसाठी घालायचं आहे। तुम्हाला हवं तर हलकं जिरं घातलं ना तरी चालेल। आणि कढीपत्त्याची पानं ही मात्र आवर्जून घाला, याने खूप छान चवीला होते फोडणी। कढीपत्त्याची पानं आणि कांदा छान परतून झाला की आपल्याला लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, हळद घालायचे। हळद अर्धा चमचा, धना जिरा पावडर 1 चमचा आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। सगळे मसाले तेलावरती छान परतायचे, म्हणजे कलर खूप छान येतो आमटीला। आणि मग जी आपण मसूर भिजत ठेवली होती ना ती निथळून घ्यायची आणि तेलावरती घालायचे, छान परतून घ्यायची। मसूर जेव्हा आपण तेलावरती परततो त्यावेळी तिचा जो हलका उग्रपणा असतो ना तो निघून जातो आणि भाजी आमटी काहीही असू दे चवीला होते। त्यामुळे छान परतून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। मी अर्धा ग्लास सारखं घातलेलं आहे, म्हणजे जितपत मसूर शिजेल ना इतपत पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला झाकण ठेवून मसुरीला छान असं शिजवून घ्यायचं आहे। इकडे वाटण आहे ते सुद्धा गार झालं होतं। आता आपण त्याला मस्त मिक्सरमधून बारीक करून घेऊया। लागेल तसं पाणी घालून एकदम बारीक असं याला वाटून घ्यायचं आहे। हे जे वाटण आहे ना ते आपण आठवडाभर स्टोअरसुद्धा करू शकतो, पण माझ्या एक्सपिरियन्सनी सांगते, जेवढं ताजं वाटण असेल ना तेवढी भाजी आमटी खरंच छान चवीला होते। त्यामुळे ताजंच वापरायला ट्राय करा। आता इकडे बघू शकता मसूर आहे ते शिजली आहे का आपण चेक करून बघूया। 10 मिनटं झाली होती आणि मसूर मस्त शिजली गेली आहे, बघू शकता। आता जे आपण वाटण तयार केलं होतं ना ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि वाटणामध्ये जरासं पाणी घालून मी ॲड केलं आहे, कारण आपण इथे आमटी बनवतोय। जर तुम्ही उसळ बनवताय ना तर पाण्याची क्वांटिटी कमी ठेवा। आमटीच्या अकॉर्डिंग मी इथे पाणी ॲड केल्याने छान याला उकळून घेणार आहे। वाटण आहे ते मस्त शिजवून घ्यायचं आहे आमटीमध्ये आणि लास्टला याच्यामध्ये चमचाभर गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। छान अशी एक उकळी काढून झाली की आपली मस्त अशी अगदी 10 मिनिटात बनणारी मसुरीची आमटी बनून तयार झाले। गरम गरम भातासोबत खरंच खूप छान लागते। नक्की अशा प्रकारे करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। रेसिपी जर आवडली ना तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू। तोपर्यंत खा प्या मजा करा। बाय बाय।